दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। भागवत कथा श्रवण केल्याने मनुष्याच्या जीवनात निर्भयता निर्माण होते, मानवाचा आध्यात्मिक आणि नैतिक उत्कर्ष होतो, तसेच तरुण पिढीवर चांगले संस्कार घडतात। आई वडिलांची सेवा हे जीवनातील सर्वात मोठे पुण्य असून भागवत कथेतून याच मूल्यांची शिकवण दिली जाते। त्यामुळे प्रत्येकाने आयुष्यात किमान एकदा तरी भागवत कथा ऐकावी। कथा श्रवणाने जीवनातील व्यथा आणि दुःख दूर होण्यास मदत होते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कीर्तनकार, प्रवचनकार आणि कथाकार भगूर रत्न हरिभक्त परायण गणेश महाराज करंजकर यांनी केलाय। भगूर येथील तुळसा लॉन्स येथे 9 ते 15 जून दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या भव्य भागवत गीता कथासार सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। यानिमित्त सकाळी करंजकर गल्ली येथून भव्य ग्रंथदिंडी आणि गणेश महाराज करंजकर यांच्या बग्गीतील शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले। शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या दिंडीची सांगता तुळसा लॉन्स येथे झाली। यामध्ये भाग्योदय भजनी मंडळ, ग्रामस्थ आणि विशेषतः महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता। कथा सोहळ्यात केशव महाराज करंजकर, शिवराम महाराज बोराडे, राहुल महाराज साणप, प्रफुल्ल महाराज श्रवण आणि प्राध्यापक ललित महाराज भदे यांचे संगीत आणि आध्यात्मिक मार्गदर्शन भाविकांना लाभत आहे। यावेळी पुढे बोलताना गणेश महाराज करंजकर यांनी आजच्या धकाधकीच्या जीवनात धार्मिकतेचे महत्त्व अधोरेखित केले। संत आणि भगवंतांनी दिलेली शिकवण जीवनात अंगीकारणे आवश्यक असून प्रामाणिकता, सकारात्मक विचार आणि समाधानी मन हीच खरी जीवनमूल्ये असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच समाजात नैतिकता आणि सदाचार वाढविण्यासाठी धार्मिक विचारांचे महत्त्व त्यांनी विशद केले। कार्यक्रमाला शिवसेना उपनेते विजय करंजकर, माजी नगराध्यक्षा अनिता करंजकर, रंगनाथ करंजकर, तानाजी करंजकर, संजय करंजकर, शंकर करंजकर, नितीन करंजकर, संजय जाधव, सुरेश करंजकर आदी मान्यवर उपस्थित होते। सप्ताहभर चालणाऱ्या या कथा सोहळ्यात दररोज सायंकाळी 6 ते 9 या वेळेत भागवत कथासार आणि त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। या आध्यात्मिक सोहळ्याचा लाभ पंचक्रोशीतील भाविकांनी घ्यावा, असे आवाहन शिवछत्रपती तालीम संघ, करंजकर गल्ली, वेताळ बाबा मित्रमंडळ, भाग्योदय भजनी मंडळ, मुरलीधर मंदिर आणि समस्त ग्रामस्थांनी केलंय। महाप्रसाद व्यवस्थेसाठी शरद पवार, संजय करंजकर, अमोल शिरसाट, मनोहर शेळके, राजेंद्र मुंदडा, सुनील करंजकर, भावसार तसेच वेताळ बाबा मित्रमंडळ यांचे विशेष सहकार्य लाभले। प्रतिनिधी भास्कर साळवे, दक्ष न्यूज, भगूर।